बरं का मंडळी, 21व्या शतकातही मुलगी जन्माला आली म्हणून नाकं मुरडणारी भरपूर लोक आहेत. पण कुठेतरी थोडा बदलही दिसायला लागला आहे. मुलगी जन्माला आली तर तिचं आनंदाने स्वागत करणारा समाजही थोडाफार दिसायला लागला आहे. ही एक आनंदाची बाब. तर झालं असं मंडळी, मी माहेरी सिन्नरला असताना समूला खेळायला जोडी म्हणून आम्ही समोर राहणाऱ्या मानसीला बोलावतो. समर्था मानसीसोबत छान रमते. त्या दोघी चहा, नाश्ता, जेवण सगळ्यात सोबत असतात. जणू काही मी मानसीला काही दिवसांसाठी दत्तकच घेतला आहे. जोक्स पार्ट. ह्या दोघी भातुकलीचा खेळ खेळत होत्या. अगदी हॉल, किचन असा सगळा सेटअप होता त्यांचा. हा बघा, गॉगल घालून आमचा संसार कसा सुरू आहे. मी त्या दोघींचं बोलणं ऐकत होते तर त्या दोघी ब्रेकफास्ट, लंच, डिनरचा मेनू ठरवत होत्या. आणि अगदी बेसिक झाडपाला, लिंबू, मिरची असं काहीशी सामग्रीही त्यांनी गोळा केली होती स्वयंपाक बनवण्यासाठी. समू बोलली, ब्रेकफास्टसाठी पास्ता बनवू, लंचसाठी भाजी आणि डिनरसाठी काय बरं बनवू, मला समजतच नाही आहे. अवघी 5 वर्षांची ही समू आणि घरातल्या मोठ्या महिलेसारखी समरभात पडली होती. मग मी तिचं मन डायव्हर्ट करण्यासाठी तिला विचारलं, माझ्यासाठी काय बनवणार तू? ओके. किती पटकन मोठ्या होतात ना मुली. कालपर्यंत घरात दुडू धावणारी, भरपूर गोंधळ घालणारी ही माझी लेक कधी इतका विचार करायला लागली कळलंच नाही. आपल्या घराच्या अंगणात दुडू धावणारी ही आपली परी म्हणजे आपली लेक वयाच्या 18व्या वर्षानंतर एक जबाबदार व्यक्ती म्हणून दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी बनून जाते. ज्या घरची लक्ष्मी होईल तिथे ती सुख समृद्धी घेऊन जाते. पण आपल्या घराचं अंगण मात्र कायमचं सुनं होऊन जातं. यावरूनच मला आवडलेली एक छानशी शायरी. आसान नहीं होता एक लड़की होना, सारी उम्र बीत जाती है दूसरों की खुशी के लिए अपनी खुशियों को दफनाने में. अजीब तरह से गुजर गई मेरी भी ज़िंदगी, सोचा कुछ, किया कुछ, हुआ कुछ और मिला कुछ. खरं आहे ना, असंच असतं ना एका मुलीचं आयुष्य. पण मी काय म्हणते मुलींनो, आपणच या चक्रव्यूहातून बाहेर पडायचं ठरवलं तर? लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, पर तुम इन सबकी बातों को अपना सच मत समझ लेना, क्योंकि तुम लड़की हो इसलिए दिल खोल कर जोर जोर से हंस सकती हो. ज्यादा से ज्यादा क्या ही होगा, क्योंकि तुम लड़की हो इसलिए जब रोना आए रो सकती हो. इतने सारे जज्बातों को इतने प्यार से संभाल सकती हो, क्योंकि तुम लड़की हो इसलिए 20 किलो का लहंगा पहनकर भी मजे में डांस कर सकती हो. हील्स हो या फ्लैट्स, तुम दोनों में दौड़ सकती हो. और रही बात जमाने की, तो इनको खुश रखना तुम्हारा बोझ नहीं है. अगर बोझ उठाना ही है तो अपने सपनों का उठाते हैं. मसान की शालू और मिर्जापुर की गोलू दोनों बनकर दिखा. क्योंकि तुम लड़की हो इसलिए तुम्हारा तुम जैसा रहना बहुत जरूरी है. तुम्हारे सपने सच हो तभी तो ये कविता पूरी है. बादल पे पाँव है या छोटा गाँव है, अब तो वही चल पड़ी अपनी ये नाव है. सिंग में बादल पे पाँव है या छोटा गाँव है, अब तो वही चल पड़ी अपनी
या झूठा दाव